जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, नुकताच IPL 2024चा सीझन संपलेला आहे आणि या सीझन मधले सर्व महत्त्वाची तथ्य जे आहेत ते आपण एका छोट्याशा व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर दोस्तांनो, सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे IPL 2024चा हा कितवा हंगाम होता, म्हणजेच कितवा सीझन होता. आपल्याला लक्षात ठेवायचा हा 19वा हंगाम होता. या स्पर्धांना कोणत्या तारखेला सुरुवात झालेली आहे? 28 मार्च 2026ला या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. एकूण किती संघ सहभागी झालेले होते? तर एकूण सहभागी संघ जे होते त्यांची संख्या होती एकूण 10. एकूण खेळले गेलेले सामने किती? तर एकूण खेळले गेलेले सामने जे होते दोस्तांनो ते होते किती? 74. आता विजेता संघ कोणता ठरलेला आहे फायनल मधला? तर विजेता संघ जो ठरलेला आहे तो RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. आणि या संघाने पुरस्कारची जी रक्कम जिंकलेली आहे ती आहे 20 कोटी रुपये. तर याच अंतिम सामन्यात जो संघ पराभूत झाला, म्हणजे जो उपविजेता संघ ठरला, तो उपविजेता संघ कोणता होता? तो होता दोस्तांनो कोणता? गुजरात टायटन्स. आणि गुजरात टायटन्सनी किती पुरस्काराची रक्कम जिंकलेली आहे? तर साधारणतः 12.5 कोटी रुपयेचा पुरस्कार या संघाला प्राप्त झालेला आहे. आता दोस्तांनो, जो विजेता संघ होता RCB, त्याचा कर्णधार जो आहे तो आहे रजत पाटीदार. आणि जो पराभूत संघ होता गुजरात टायटन्स, त्याचा जो कर्णधार आहे तो आहे शुभमन गिल. आता जो अंतिम सामना गुजरात व RCB दरम्यान खेळण्यात आला त्यातला सामनावीर कोण ठरलेला आहे? तो ठरलेला आहे मित्रांनो सर्वांचा आवडता असा विराट कोहली. आणि मित्रांनो, पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक पळी ज्या गोलंदाजीने घेतलेल्या असतात त्याला पर्पल कॅप पुरस्काराने सन्मानित केले जाते. तर पर्पल कॅप जिंकणारा जो आहे तो आहे कागिसो रबाडा आणि तो आहे गुजरात टायटन्सचा. यांनी पूर्ण सीझन मध्ये 29 बळी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे दोस्तांनो, सर्वाधिक धावा काढणारा जो फलंदाज असतो त्याला बहाल केल्या जाते कोणती कॅप? ऑरेंज कॅप. आणि ऑरेंज कॅप 2026ला कुणाला प्राप्त झालेली आहे? ती प्राप्त झालेली आहे वैभव सूर्यवंशीला, राजस्थान रॉयल्स कडनं खेळणारा खेळाडू आहे. आणि या पूर्ण सीझन मध्ये त्यांनी 776 धावांचा डोंगर रचलेला आहे. याशिवाय आणखी काही महत्वाची तथ्य आपल्या लक्षात ठेवायचे की IPLच्या इतिहासातील एखाद्या भारतीय खेळाडूची सर्वोच्च धावसंख्या कोणती आणि किती? तर ही जी धावसंख्या आहे ती आहे 152 नाबाद. आणि ही धावसंख्या नोंदवलेली आहे कोणी? लोकेश राहुल, दिल्ली कॅपिटल्स या संघाचं प्रतिनिधित्व करणारे लोकेश राहुल. सर्वात वेगवान शतक झळकवणारे कोण आहेत? ते आहेत वैभव सूर्यवंशी, राजस्थान रॉयल. 36 चेंडूमध्ये त्यांनी हैदराबादच्या विरुद्ध शतक झळकावलेलं आहे. सर्वाधिक डॉट बॉल्स टाकणारे गोलंदाज कोण? तर ते आहेत मोहम्मद सिराज. आणि मोहम्मद सिराज कोणत्या संघाचं प्रतिनिधित्व करतात? तर गुजरात टायटन्स. यांनी पूर्ण सीझन मध्ये 172 चेंडू जे आहेत ते डॉट बॉल्स टाकलेले आहेत. सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवणारा फलंदाज कोण आहे? त्याचं नाव आहे दोस्तांनो उर्विल पटेल. आणि उर्विल पटेल जो आहे हा चेन्नई सुपर किंग्स तर्फे खेळतो. आणि यांनी साधारणतः 15 चेंडूमध्ये लखनौच्या विरुद्ध अर्धशतक नोंदवलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट दोस्तांनो लक्षात ठेवा, एमर्जिंग प्लेयर, व्हॅल्युएबल प्लेयर, सुपर स्ट्रायकर पुरस्कार, हे तिन्ही पुरस्कार एकाच खेळाडूला मिळालेले आहेत. तो आहे वैभव सूर्यवंशी, राजस्थान रॉयल्स. आणि इथं आपल्याला चित्र पण दिसत आहे. दोस्तांनो, अंतिम सामना कोणत्या स्टेडियम मध्ये खेळण्यात आला? तो खेळण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात राज्यात. आणि अंतिम सामन्याची जी तारीख होती ती होती 31 मे 2026. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद दोस्तांनो.